वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरीत अवैध अग्निशस्त्रांसह दोघांना अटक. 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत राहुरी तालुक्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गावठी कट्टा, काडतुसे, मोबाईल फोन आणि कार असा एकूण 5,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाला राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा ते शनी शिंगणापूर मार्गावर संशयित इसम विनापरवाना गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचला. उंबरे येथील हॉटेल माऊली परिसरात संशयित वाहन आढळून आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 2 संशयित आढळले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांची नावे विशाल वसंत पालवे, वय 28, राहणार घोडेगाव, तालुका नेवासा, आणि सोमनाथ भानुदास मोरे, वय 32, राहणार शनी शिंगणापूर, तालुका नेवासा अशी असल्याचं निष्पन्न झाले. पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 30,000 रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, 2,000 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस व एक मिसफायर काडतूस, 20,000 रुपये किमतीचे 2 अँड्रॉइड मोबाईल, 5 लाख रुपये सुझुकी कार असा एकूण 5,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 397/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी.